गणेशाचं आगमन झाल्यानंतर त्याची पूजा करतो आपण. आगमन, आवाहन, अनेक प्रकारच्या पूजेचे प्रकार आहेत आपल्याकडे. साधारण पंचामृती पूजा ही केली जाते आणि प्रत्येकाच्या घरोघर गणपती येत असतो. आणि जे गुरुजी येत असतात, हल्ली सगळीकडे गुरुजी येत नसले तर मग रेकॉर्डेड पूजा सांगितली जाते. रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे किंवा पुस्तकं उपलब्ध आहेत, पुस्तकावरनं वाचून केली जाते. कारण सगळं काही आपल्याला पाठ नसतं, त्यामुळे ज्या पद्धतीने आपण करणार असतो आणि बाकी काहीही नसलं तरी मनापासून आपण गणपतीला हात जोडले, नमस्कार केला, त्याचं नाव घेतलं तरी सुद्धा त्याच्यापर्यंत ते पोहोचतं. आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं स्तोत्र आहे संकटनाशन स्तोत्र. आणि गणपतीच्या अनेक स्तोत्रांमध्ये हे स्तोत्र जास्त प्रसिद्ध आहे. प्रथमं वक्रतुंडंच एकदंतम द्वितीयकम, सगळी गणपतीची नावं आहेत. वक्रतुंड याच्याबद्दल खूप गमतीदार लोकांच्या प्रतिक्रिया असतात. वाकड्या तोंडाचा शब्दशः अर्थ घेतला तर वक्रतुंड याचा बरोबर आहे अर्थ वाकड्या तोंडाचा. वक्र वाकड, तुंड म्हणजे तोंड, पण असा त्याचा अर्थ नाहीये. त्याचा अर्थ असा आहे वक्रान तुंडयती इति वक्रतुंड. म्हणजे जे वाकडे लोक आहेत त्यांना जो ताडण करतो, त्यांना जो शिक्षा करतो, त्याला वक्रतुंड असं म्हटलंय. प्रथमं वक्रतुंडंच एकदंतम द्वितीयकम. एकच दात आहे त्याला, आपल्याला माहिती आहे तसे मोठे मोठे, त्यातला एक तुटका असतो. दोन कारणं सांगितली आहेत गणेश पुराणाने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कथेमध्ये. एका कथेमध्ये असं आहे की तो युद्ध करत असताना घाव बसला त्या परशुवरती आणि परशुचा दातावरती, आणि अर्धा दात त्याचा तुटला आणि त्यामुळे एक दात पूर्ण आहे, एक दात अर्धा आहे. हे एक कारण आहे. आणि दुसरं एक कारण आहे, तो लेखनिक होता. महाभारत लिहिताना व्यासांनी ते सांगितलंय आणि गणपतीने ते लिहून घेतलंय. लेखनिक आणि लेखक याच्यामध्ये फरक असतो. लेखक म्हणजे जो स्वतःच्या मनाने स्वतः लिहितो तो लेखक, आणि दुसऱ्यांनी सांगितलेलं जो लिहून घेतो तो लेखनिक. गणेश हा अत्यंत बुद्धिमान आहे आणि त्यामुळे तो लेखनिक झाला आहे. त्याने अट घातली आहे की मला थांबावं लागतं कामा नये. व्यास असं म्हणाले, पण तुला अर्थ कळल्याशिवाय लिहू नकोस. तर तो इतका बुद्धिमान आहे की रचना जी केली आहे त्याचा अर्थ समजून लिहितोय. बरेच वेळा आपलं असं होतं की आपण काय लिहितोय, काय बोलतोय, काय करतोय, काही अर्थच कळत नसतो. अनेक चुका होतात आपल्याकडनं, कारण आपण त्याचा अर्थ नीट समजून घेत नाही. याचं एक उदाहरण मला नेहमी आरतीमध्ये बघायला मिळतं. आपण नेहमी म्हणतो कायेन वाचा मनसेंद्रियर्वा. आरती संपल्यानंतर जे भजन म्हटलं जातं त्याच्यामध्ये कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमी. आता इथे सगळे जण चुकीनी यज्ञम असा शब्द म्हणतात. करोमी यज्ञम सकलम परस्मै नारायणा इति समर्पयामि. इथे यज्ञाचा काय संबंध आहे? काहीच नाही. पण अगदी वरपासून खालपर्यंत, टीव्ही पासून सर्वसामान्य माणसापर्यंत सगळेजण तेच म्हणतात. आणि एकदा टीव्हीनी चुकीचं पसरवलं की ते सगळेच तेच वापरतात. या ठिकाणी शब्द असा आहे, काया वाचा मन इंद्रिय बुद्धी या सगळ्यांनी मी जे जे करतो, करो मी यद यद. यद यद म्हणजे जे जे, ते सगळंच्या सगळं मी परमेश्वराला अर्पण करतो. इथे यज्ञाचा काहीच संबंध नाहीये. पण अर्थ न कळल्यामुळे आम्ही चुकीचं म्हणत जातो आणि तसंच चुकीचं करत राहतो. आरती म्हणताना कितीतरी शब्द चुकीचे म्हटले जातात, स्तोत्र म्हणताना कितीतरी शब्द चुकीचे म्हटले जातात.
याचं कारण आपण अर्थ नीट समजून घेत नाही आणि त्यामुळे चुकीचं म्हणतो. चुकीचं म्हटलं की अर्थातच त्याचा परिणामही चुकीचा होणार. त्यामुळे आपण जे बोलतो, आपण जे म्हणतो, त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. बुद्धीचा देव आहे, त्याची प्रार्थना करताना इतक्या चुका, तर मग बाकीचं काय होईल? प्रत्येक गोष्टीमध्ये या अशा चुका आपल्या चुकून होत असतील, मुद्दाम करत नाही पण ते होतात. ते लक्षात येत नाही आपल्या. पण ह्या दैवताचं बुद्धीचं वरदान त्याला आहे आणि त्याच्यामुळे आणि त्यांचं एक अशी कथा आहे की तो लिहित होता, लिहिता लिहिता लेखणी थांबली, लेखणी मिळेना त्याला चटकन, तर त्याने दात अर्धा तोडून घेतला आणि तो शाईमध्ये बुडवून त्याची लेखणी करून त्यांनी लिहायला गेली. म्हणा असा कसा? दोन्हीपैकी कोणताही, म्हणजे तो नक्की तुटला कशामुळे? म्हटलं कुठल्याही कारणाने तुटला असेल दात, दोन्हीपैकी एकतर परशुचा आघात झाला म्हणून, किंवा लेखणी तुटली तर ती पटकन आपला दात मोडून ती लेखणी केली, त्याची काम थांबता कामा नये म्हणून. असं जरी असेल तरी या दोन्हीमध्ये त्याचं प्रसंगावधान आणि त्यांनी केलेलं काम थांबता कामा नये यासाठी त्यांनी एकदंत हे त्याचं नाव अभिमानाने मिरवतोय. तो प्रत्येक त्याच्या विशेषणाला, प्रत्येक त्याच्या नामाला काही ना काही अर्थ आहे. एकादशम गणपतीन, गणांचा तो अधिपती आहे. गण म्हणजे एक एक माणूस, एक एक त्याचा देवांचे गण आहेत. म्हणजे शंकराची जी सगळी माणसं आहेत त्याचे गण आहेत, गणपतीची सुद्धा सगळी माणसं आहेत त्यांचे गण आहेत. त्या सगळ्यांचा अधिपती आहे तो, म्हणून त्याचं नाव गणपती आहे. गणानाम त्वाम गणपतितुम हवामहे, असा गणपती. द्वादशम तू गजाननम. आणि नेहमीच देवाचे गुण आपल्या अंगी यावेत अशी देवाच्या भक्ताची इच्छा असते आणि त्या गुणांप्रमाणे, त्या गुणांबरोबरच त्याचं यश, त्याची बुद्धी आणि त्याचं पराक्रम हाही आपल्यामध्ये यावा अशी इच्छा करायची. आणि त्याप्रमाणे हे स्तोत्र नित्यक्रमाने म्हणायचं, लहान मुलांना शिकवायचं, मोठ्यांनी सुद्धा म्हणायचं. असं केलं तर नक्कीच गणपतीचे गुण आपल्यामध्ये येतील आणि तो जसा विशेषत्वानं नायक झालाय तसे नायकत्वाचे गुणही आपल्यामध्ये येतील अशी आपण आशा करू आणि हे स्तोत्र वारंवार म्हणायचा प्रयत्न करू. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.